विरोधी पक्षाच्या निशाण्यावरती मंत्री जयकुमार गोरे आहेत। मंत्री जयकुमार गोरेंनी मात्र विरोधी पक्षाकडून आलेले सगळे आरोप फेटाळलेले आहेत। आरोप करणाऱ्यांवरती जयकुमार गोरे हक्कभंग आणण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आरोप करणाऱ्यांवरती आजच हक्कभंग आणणार असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी आरोप केले होते, त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांनी। जयकुमार गोरे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आरोप होताना दिसत आहेत, नेमकं काय प्रकरण काय आहे? 354चा गुन्हा माझ्यावर 2017 साली दाखल झाला। 17 साली दाखल झाल्यानंतर 2019 साली तो ट्रायल कोर्टामध्ये ट्रायल झाली, तो चालला आणि चालल्यानंतर कोर्टानं निकाल दिलेला आहे। कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। कोर्टानं संबंधित डॉक्युमेंटच्या संदर्भात सूचना दिल्या की तो डॉक्युमेंट डिस्ट्रॉय करावं असाही विषय सांगितलेला आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भात आपल्याला माझी विनंती हीच आहे की न्यायव्यवस्था ही देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे। त्यांनी निकाल दिल्यानंतर ज्या लोकांनी तो मुद्दा मांडलेला आहे त्या लोकांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणारच आहे, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे, त्यांच्यावर फौजदारी दाखल करणारच आहे। पण अशा पद्धतीनं जो 2019 सालचा विषय जेव्हा कोर्टानं निकाल दिल्यानंतर जर आपण पुढं घेऊन येणार असाल आणि त्या विषयावर आपण चर्चा करणार असेल, मला वाटतं तितकं योग्य नाही। आणि या संदर्भात आपल्याला माहिती आहे, आपल्या चॅनलवर तेव्हाही बातम्या चाललेल्या आहेत, आजही बातम्या चालत आहेत, तेव्हाही चाललेल्या बातम्या आहेत आणि त्याच्या संदर्भात कोर्टाने निकाल दिल्यावर पण आपल्या चॅनलमध्ये बातम्या चाललेल्या आहेत। त्या संदर्भात प्रश्न असा आहे सर की संजय राऊतांनी थेटपणे तुमचं नाव घेतलेलं आहे, सोबतच बातमी देखील येताना संजय राऊतवर मी हक्कभंग दाखल करणार आहे आणि मला नाही वाटत संजय राऊत जो बोलतो त्याच्यावर फार म्हणजे कॉग्निझन्स त्याचा घ्यावा किंवा फार गांभीर्याने घ्यावा असं नाही। पण एक विषय शेवटी प्रतिमेचा विषय येतो, कुणाचीही प्रतिमा असली तर त्या प्रतिमेचा विषय येतो। एखादा आरोप करत असताना कुणाचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करणं, कुणाचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणं हे मला वाटतं तितकंसं योग्य नाही। त्यांनी काळजी घ्यावी त्याची, त्यालाही कुटुंब आहे। ते जेव्हा भावनिक होऊन आपल्या आईचं वडिलाचं जेव्हा मिठ्या मारून फोटो टाकतात ना, तेव्हा आम्हालाही आई वडील, आम्हालाही मुलं आहेत, याची जाणीव किमान संजय राऊतनं ठेवली पाहिजे, हे या निमित्ताने मी सांगेन। महिला कुठेतरी आंदोलन करू पाहता आहे, त्यांचं म्हणणं आहे की मी सांगतो, मला माहिती नाही त्या संदर्भात, पण तसं जर घडलं असेल तर जो कोणी केलंय त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। सर, हे होते जयकुमार गोरे ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच जे आरोप आहेत ते कुठंतरी आपल्यावर सिद्ध होत नाही, आपण निर्दोष आहे। सोबतच जे काही फोटो होते, काही गोष्टी होत्या, त्या देखील नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।